जयनील काही न बोलता शांतपणे तिथून निघून गेला. काजू काही वेळ तिथेच उभी राहिली. थोड्या वेळाने ती तिथून निघून जाण्यासाठी वळली तर समोर राज आणि आकृती उभे होते. त्यांना पाहून ती जागच्या जागी स्तब्ध झाली. राज आणि आकृती तिच्या जवळ आले. ते येताच काजू क्षणात दोघांना घट्ट मिठी मारून रडू लागली. काही वेळ राज आकृती काहीच बोलले नाही. ते शांतपणे काजूला सावरत होते. मग आकृती काजूला थोडं दूर करत म्हणाली, बाळा, आम्हाला माहितीये हे सगळं नकळत घडलं आहे. त्या मुलाने सगळ्यांचे प्राण वाचवण्यासाठीच हे केलं. काजू काहीच बोलली नाही. तेव्हा राजने तिच्या डोक्यावर हात ठेवत विचारलं, तुला तुझ्या डॅडूंवर विश्वास आहे ना? काजूने मान हलवून हो म्हटलं. राज पुढे म्हणाला, मग असं समज हे सगळं मीच केलं आहे. आता चल घरी जाऊया. काजू आश्चर्याने राजकडे पाहू लागली. राज आकृती तिला घेऊन रजतच्या घरी आले. रात्र झाली होती म्हणून राज आकृतीने सगळ्यांना तिथेच थांबायला सांगितलं आणि ते दोघे गाडीने घरी निघाले. कारण बाकी सगळ्यांकडे बाईक होत्या. रात्रीचा प्रवास बाईकने करणं राजला योग्य वाटत नव्हतं. म्हणून सगळ्या मुलांना सकाळीच निघायचा आदेश देऊन राज आकृती निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी काजूला जाग आली तर तिच्याजवळ कुणीच नव्हतं. ती उठून बाहेर आली तर तिथे रजत, त्याचे आई वडील आणि तिच्या बाईकशिवाय कोणीच दिसत नव्हतं. काजू घाबरली. मग ती हळूहळू रजत जवळ आली आणि म्हणाली, सगळे कुठे गेलेत? रजत म्हणाला, सगळे निघून गेलेत आत्ताच. तू झोपली होतीस म्हणून कुणी तुला उठवलं नाही. काजू आश्चर्याने म्हणाली, मला एकटीला सोडून सगळे कसे गेले? आता मी कशी जाणार? रजत हसून म्हणाला, नाही, तू एकटी नाहीस. एक मुलगा आहे जो तुझ्यासोबत जाणार आहे. तो थांबला आहे तुझ्यासाठी. काजू इकडे तिकडे पाहत म्हणाली, कोण थांबलंय? रजत म्हणाला, नाव माहीत नाही, पण तो येईल आत्ताच. तोपर्यंत तू तयार हो. काजू पटकन तयार होऊन बाहेर आली तर जयनील तिच्या बाईकला टेकून उभा होता. जयनीलला पाहताच काजूच्या डोळ्यात पुन्हा राग उसळला. ती झपाट्याने पुढे गेली आणि त्याला बाईकपासून दूर ढकलत म्हणाली, माझ्या बाईकपासून दूर राहा. जयनीलही तिला रागाने पाहत म्हणाला, माहीत आहे बाईक तुझी आहे, पण आजसाठी ती माझी आहे. असं म्हणत त्याने बाईकची चावी हातात फिरवली आणि बाईक स्टार्ट करून उभा राहिला. काजू फक्त त्याच्याकडे पाहत होती. जयनील म्हणाला, तर मग पाहण्याचा कार्यक्रम संपला असेल तर आता निघायचं का? काजू ठामपणे म्हणाली, मी तुझ्यासोबत जाणार नाही. जयनीलने खांदे उडवले आणि बाईक घेऊन निघून गेला. काजू डोळे विस्फारून पाहत राहिली. त्याला खरंच जाताना पाहून ती त्याच्या मागे धावली. पण जयनीलनेही थोडं पुढे जाऊन बाईक थांबवली. काजूने तोंड वाकडं केलं आणि काही न बोलता हळूच बाईकवर बसली. ती त्याच्यापासून थोडं अंतर ठेवून बसली होती. जयनील बाईक स्टार्ट करत म्हणाला, नीट बस, शेवटी बायको आहेस माझी. मला चिटकून बसलीस तरी कुणी काही म्हणणार नाही. काजूने जयनीलकडे तीक्ष्ण नजरेने पाहिलं पण त्याला काहीच फरक पडला नाही. त्याने अचानक बाईक जोरात पुढे घेतली. त्यामुळे काजू घसरत त्याच्या जवळ आली आणि तिचा हात जयनीलच्या खांद्यावर गेला. जयनीलने तिरकस नजरेने काजूकडे पाहिलं पण त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. काजूने पटकन आपला हात काढून घेतला आणि म्हणाली, माझ्यासमोर जास्त चांगला बनायचा प्रयत्न करू नकोस. तू कसा मुलगा आहेस ते मी ओळखलंय. जयनील हळूच बाईक चालवत म्हणाला, बरं झालं ओळखलंस ते, कारण आता पूर्ण आयुष्य सोबत काढायचं आहे. माझ्याबद्दल न जाणून तू माझ्यासोबत राहू शकणार नाहीस. काजू चिडून म्हणाली, तुझी बडबड बंद कर आणि बाईक वेगात चालव. जयनील हसत म्हणाला, अरे तूच तर म्हणाली होतीस ना की लग्न काही मजाक नाही. मोठं लेक्चर दिलं होतंस. आता तुला हे लग्न निभवायची इतकीच हौस आहे तर मीही तयार आहे. काजू काहीच बोलली नाही म्हणून जयनीलने बाईकचा वेग वाढवला. इकडे तेजस आणि तनू एका बाईकवर होते. तेव्हा तनूने मागून तेजसचं कान पकडून जोरात वळवलं. बाईकचा तोल गेला आणि तेजसने झटक्यात बाईक थांबवली. तो रागाने तनूकडे पाहत म्हणाला, तुला काय वेळ लागलंय का? आत्ता आपण पडलो असतो. तनू डोळे वटारून म्हणाली, पहिले हे सांग, तू मला हवेली बाहेर का पाठवलंस? तेजसने आश्चर्याने तनूकडे पाहिलं. तनू पुन्हा चिडून म्हणाली, सांग ना. तेजस म्हणाला, तुझी बहीण आधीच अडचणीत अडकली होती आणि तुझ्यासारख्या वेड्या मुलीला मी अजून तिथे झेलू शकत नव्हतो म्हणून. तनू चिडून म्हणाली, म्हणजे तू मला वेडी म्हणालास? तुझी हिंमत कशी झाली? तेजस बाईक स्टार्ट करत म्हणाला, वेळी म्हणणं काही वेगळं नाही. तुझ्या कृतीवरूनच ते कळतं की तू. तेजस गप्प झाला. तेव्हा तनू तडकून म्हणाली, मी काय? तेजस काहीच बोलला नाही. तो शांतपणे बाईक चालवत राहिला. तनू जोरात म्हणाली, बाईक थांबव. पण तेजसने बाईक थांबवली नाही. तो असा चालवत होता जणू त्याला काही ऐकूच आलं नाही.
तनू रागात म्हणाली, तू बाईक थांबवतोयस की मी उडी मारू? तेजसने रागाने बाईक थांबवली आणि म्हणाला, चल मार उडी. तनू बाईकवरून उतरून तेजस समोर उभी राहत म्हणाली, खाली उतर. तेजसला काहीच कळत नव्हतं. तो हैराणीने तिच्याकडे पाहू लागला. मग तनू त्याचा हात पकडून म्हणाली, सांगितलं ना खाली उतर. तेजस उतरला. तनूने ड्रायव्हिंग सीट घेतली आणि तेजसला मागे बसण्याचा इशारा केला. मग तेजसही काही न बोलता मागे बसला. मयूर आणि मनू एकाच बाईकवर होते. मनू शांतपणे आजूबाजूचं दृश्य पाहत होती. मयूर आरशातून वारंवार मनूकडे पाहून हसत होता. मयूरला मनूशी बोलायचं होतं, पण सुरुवात कुठून करावी तेच कळत नव्हतं. खूप वेळ विचार केल्यावर मयूर अचानक म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारू का? मनूचं लक्ष मागे सरकणाऱ्या घरांकडून आणि झाडाकडून हटून मयूरकडे गेलं. ती म्हणाली, हो विचार. मयूर म्हणाला, तुम्हा सगळ्यांना येण्याची गरज काय होती? तुमचा भाऊही तर आला असता ना तुमच्या मैत्रिणीला वाचवायला. मनू हळुवारपणे म्हणाली, ती आमची मैत्रीण आहे, माझ्या भावाची नाही. आम्हाला भैयाला त्रास द्यायचा नव्हता, पण आम्हाला एकट्यांना पाठवायलाही तो तयार नव्हता, म्हणून तो आमच्यासोबत आला. मयूर हळूच म्हणाला, हो हो बरोबरच आहे. वेडांच्या फौजसोबत एक समजूतदार माणूस असायलाच हवा. तो इतक्या हळू आवाजात बोलला की मनूला नीट ऐकू आलं नाही. म्हणून मनू त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू काहीतरी बोललास का? मयूरने लगेच विषय बदलत विचारलं, तुझं नाव काय आहे? मनू म्हणाली, खरं तर माझं नाव मानवी आहे, पण सगळे मला मनूच म्हणतात. मयूर हसत मनातच म्हणाला, वा किती छान नाव आहे, मानवी. मनू पुन्हा मयूरकडे पाहत म्हणाली, तुम्ही इथे कसे आलात आणि आमची मदत का केली? मयूर थोडा वेळ विचार करून म्हणाला, असं काही नाही, सुशांत आमचा मित्र आहे ना, म्हणून त्याच्यासाठी इथे आलो. मनू काहीच बोलली नाही. मयूरने आरशातून तिच्याकडे पाहिलं आणि मनातच म्हणाला, सॉरी, आता सांगू शकत नाही, पण वेळ आली की तुला आपोआप कळेल. इकडे सुशांत आणि मीरा एका बाईकवर होते. सुशांतने मीराकडे पाहत विचारलं, तू ठीक आहेस ना? हा प्रश्न मीराला अजिबात अपेक्षित नव्हता. तरीही तिने हलकसं हसत उत्तर दिलं, हो मी ठीक आहे. सुशांत नंतर काहीच बोलला नाही आणि मीरा आजूबाजूचे दृश्य पाहत राहिली. सगळेजण एकमेकांचे हमसफर बनून घराकडे निघाले होते. कोणी कोणावर राग धरून होतं, कोणी कोणावर प्रेम करत होतं, तर कोणी एकमेकांपासून अनजान होतं. जैनिल आणि काजू सगळ्यांच्या मागे होते, कारण ते सगळ्यात शेवटी निघाले होते. जैनिल बाईक चालवत काजूकडे एक नजर टाकून म्हणाला, मी ऐकलंय की तुला इथे फिरायला यायचं होतं, मग जायचं का फिरायला? काजूनेही जैनिलकडे पाहिलं आणि म्हणाली, तुझ्यासोबत तर मी 2 पावलंही चालू शकत नाही, फिरणं तर खूप दूरची गोष्ट आहे. जैनिलने काही प्रतिक्रिया दिली नाही. काजू वैतागून म्हणाली, मला माझ्या घरी घेऊन चल शांतपणे. जैनिल काही बोलणार तोच त्याचा फोन वाजला. जैनिलने बाईक थांबवून कॉल उचलला. समोरून काहीतरी बोललं गेलं आणि जैनिलच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. काजू त्याचा चेहरा निहाळत म्हणाली, इतका खुश का झालायस? गर्लफ्रेंडने काही खास सांगितलंय की काय? जैनिलने एक दीर्घ श्वास घेतला आणि फोन ठेवत म्हणाला, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड तुमच्यासारख्या लोकांचे असतात, आमच्यासारख्यांचे नाही. हे ऐकताच काजूचा राग 7व्या आसमानावर पोहोचला. ती बाईकवरून उतरून जैनिल समोर उभी राहिली आणि ओरडली, आमच्यासारखे लोक म्हणजे तू स्वतःला समजतोस काय? कुठला मोठा तिस्मारखान आहेस का तू? जैनिलवर तिच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याने बाईकला रेस देत शांतपणे म्हटलं, यायचं असेल तर बस, नाहीतर मी निघतो, माझ्याकडे वेळ नाही. पण काजू जैनिलकडे रोखून पाहत हात बांधून तिथेच उभी राहिली. आता जैनिलचाही राग वाढला होता. तो तिच्यावर चिडत म्हणाला, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? बसणार आहेस की मी जबरदस्ती बसवू? त्याच्या अशा बोलण्याने काजू घाबरून गेली. ती काही न बोलता गप्पच बाईकवर बसली. जैनिल बाईक चालवू लागला. आता दोघांच्या मध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. इकडे तनू बाईक वेगात चालवत होती. ते तेजसला अजिबात आवडत नव्हतं. त्याने तिला अनेकदा हळू चालवायला सांगितलं, पण तनूवर जणू बाईक उडवण्याचा भूत सवार झाला होता. तेजसच्या वारंवार सांगण्याकडे तिने दुर्लक्ष केल्यावर तेजसने तिच्या कमरेभोवती दोन्ही हात ठेवले. त्यामुळे तनू अस्वस्थ झाली. तेव्हा तेजस हसत म्हणाला, हे बघ, जर तू हळू चालवलं नाहीस तर मला तुला घट्ट धरावं लागेल. तनूने रागाने तेजसकडे पाहिलं. बाईक थांबवली आणि त्याचे हात आपल्या कमरेवरून दूर केले. आता ती हळूहळू चालवू लागली. तर तिच्या या कृतीवर तेजस मनातल्या मनात हसू लागला. काही वेळाने सगळे एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. फक्त जैनिल आणि काजू अजून आले नव्हते.
सगळ्यांनी जेवण केलं आणि थोडा वेळ विश्रांती घ्यायला बसले. सुशांतने काजूला फोन करून सांगितलं, आम्ही सगळे इथून निघतोय, तुम्ही दोघं जेवून घ्या, आता थेट घरीच भेटू. काजूने हो म्हटलं आणि फोन ठेवला. सुशांतसोबत सगळे निघून गेले. काजूने सुशांतचं जेवणाबद्दलचं बोलणं जयनीलला सांगितलंच नाही, कारण ती त्याच्यावर नाराज होती. काही वेळाने जयनीलने आरशातून काजूकडे पाहिलं आणि तिचा उतरलेला चेहरा पाहिला. त्याने एक क्षण डोळे मिटले आणि पुन्हा उघडले आणि म्हणाला, तू हट्ट करत होतीस म्हणून मला राग आला होता. काजू काहीच बोलली नाही. जयनीलही गप्प झाला. काजू मनातच पुटपुटली, सॉरी बोलायचं असतं ते असं बोलतात का? याला तर सॉरी म्हणताच येत नाही बहुतेक. खडूस कुठला. थोड्या वेळाने जयनीलने एका रेस्टॉरंट समोर बाईक थांबवली. काजू उतरून बाजूला उभी राहिली. ती जयनीलकडे पाहतही नव्हती. जयनील खिशात हात घालून तिच्या समोर येत म्हणाला, जेवणाची वेळ झालीये, तुला भूक लागली असेल, चल जेवण करून घेऊ. काजू दुसरीकडे पाहत म्हणाली, एक दिवस नाही खाल्लं तर मरणार नाही मी. जयनीलला पुन्हा राग आला. त्याने काजूचा हात पकडला आणि तिला ओढत रेस्टॉरंटकडे नेलं. काजूने हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. जयनीलने तिला एका टेबलाजवळ नेऊन बसवलं आणि स्वतःही तिच्या समोर बसला. तो काजूकडे रोखून पाहू लागला. काजू निर्विकारपणे म्हणाली, असं का बघतोय माझ्याकडे? जयनील अत्यंत ठाम आवाजात म्हणाला, आता परत कधी मरण्याची भाषा केलीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. तू माझी बायको आहेस आणि माझी जबाबदारी सुद्धा, समजलं? काजू तोंड वाकडं करत म्हणाली, तुझ्यापेक्षा वाईट तर कोणी असू शकत नाही. काजूच्या बोलण्याचा जयनीलवर काहीच परिणाम झाला नाही. तेवढ्यात वेटर दोघांसाठी जेवण घेऊन आला. मग दोघांनी जेवण केलं आणि परत निघाले. एका दीर्घ प्रवासानंतर दोघेही काजूच्या घरी पोहोचले. काजू बाईकवरून उतरली आणि आळस देत म्हणाली, आपलं घर म्हणजे आपलंच असतं. जयनीलने काजूकडे एक नजर टाकली आणि सरळ आतल्या दिशेने चालू लागला. काजूने त्याला जाताना पाहिलं आणि भुवया उंचावत स्वतःशीच म्हणाली, हे तर माझं घर आहे, हा माझ्या घरात का चाललाय? जणू हे घर याचं आहे अशा थाटात. मग तीही जयनीलच्या मागे आली, पण दारात पाऊल टाकताच ती थबकली. समोर सगळे दोघांची आतुरतेने वाट पाहत उभे होते. जयनील पुढे जाऊन राजशी बोलू लागला आणि काजूही आत आली. काजू दिसताच गौरीजी धावत येऊन तिला मिठीत घेत म्हणाल्या, वा काजू डार्लिंग, किती मोठा पराक्रम केलास तू. काजूने गौरीजींकडे रोखून पाहिलं. गौरीजी तिची नजर उतरवत म्हणाल्या, खूप छान जोडी आहे तुम्हा दोघांची. काजू आश्चर्याने म्हणाली, आजी तुम्ही सुद्धा? गौरीजी हसत म्हणाल्या, अगं लग्न झालंय, 7 फेरे घेतलेत, आता निभवावं तर लागणारच ना. हे ऐकताच काजूचं तोंड पडलं. तेवढ्यात राज सगळ्यांसमोर आला आणि म्हणाला, सगळे माझं ऐका. जयनील आणि काजूचं लग्न झालं असलं तरी दोघांमध्ये जोपर्यंत प्रेम होत नाही तोपर्यंत हे लग्न मान्य केलं जाणार नाही. जर एकमेकांवर प्रेम नाही झालं आणि दोघांपैकी कुणाचंही प्रेम दुसऱ्यावर जडलं तर हे लग्न रद्द समजलं जाईल. राजचं बोलणं ऐकताच काजूच्या डोळ्यात चमक आली. राज पुढे म्हणाला, हे लग्न अनवधानाने झालंय म्हणून हाच यावर योग्य तोडगा आहे. सगळ्यांनी मान डोलावून सहमती दर्शवली. मग राज म्हणाला, आणखी एक गोष्ट, जयनील आणि मयूर दोघांचंही आर्मीमध्ये निवड झाली आहे. दोघेही 2 महिन्यासाठी ट्रेनिंगला जाणार आहेत, म्हणून आमच्याकडून दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. काजूसह सगळेच राजकडे आश्चर्याने पाहू लागले. जयनील आणि मयूर, ज्यांचा राजने कधी साधा उल्लेखही केला नव्हता, आज त्यांनाच तो सगळ्यांसमोर शुभेच्छा देत होता. आकृतीही राजकडे आश्चर्याने पाहत होती. सगळे खुश होते आणि सगळ्यात जास्त खुश होती काजू, कारण जयनील पासून तिची सुटका होणार होती. पण तिला हे माहित नव्हतं की जयनील गेल्यानंतर तिच्या आयुष्यात काय काय बदल होणार आहेत. जयनील आणि मयूर निघून गेले. पुन्हा एकदा सगळ्यांचं आयुष्य जसं होतं तसंच सुरू झालं. काजू बाकी सगळ्यांसोबत कॉलेजला जाऊ लागली. तेजस आपल्या कामात व्यस्त राहू लागला. तणू आणि तेजसमध्ये आता खटके उडत नव्हते, कारण कोणाकडेच वेळ नव्हता बोलायला. काजू मात्र थोडी बदलली होती. ती आता फारसं कुणाशी बोलत नसे. सगळ्यांसोबत फार कमी वेळ घालवायची. तिचा बराचसा दिवस कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये किंवा घराच्या छतावरच जायचा. तनू मनूही कुठेतरी हरवून गेल्यासारख्या वाटत होत्या. सगळे आपापल्या जगात मग्न होते. आजही काजू रोजच्या सारखी कॅन्टीनमध्ये बसून कॉफी पीत होती. तेवढ्यात एक मुलगा तिच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसला. काजूने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तेव्हा तो मुलगा हसला. मग तो हात पुढे करत म्हणाला, हाय, मी विवेक. काजूने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ती शांतपणे कॉफी घेत राहिली.
म्हणून विवेकने हात मागे घेतला आणि हसत म्हणाला, म्हणजे इथे तुझा कोणी मित्र नाही असं दिसतंय, म्हणूनच तू रोज इथे एकटीच बसलेली असतेस. काजूने त्याच्याकडे न पाहताच म्हटलं, तुला काय घेणं देणं आहे, आपल्या कामाकडे लक्ष दे. विवेक शांतपणे म्हणाला, मी माझ्याच कामाकडे लक्ष देतोय. काजूने झटकन त्याच्याकडे पाहून विचारलं, काय अर्थ आहे तुझा? विवेक हसत म्हणाला, माझं काम आहे तुला हसवणं आणि तेच तर मी करतोय. काजू उठून निघू लागली तेव्हा विवेकही तिच्या मागे चालू लागला. काजू कॅन्टीन बाहेर आली आणि वळून त्याला म्हणाली, काय हवंय तुला? विवेक थेट म्हणाला, तू. काजूने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तो पुढे म्हणाला, खूप दिवसापासून तुला पाहतोय. तू रोज इथे येतेस, तासनतास बसतेस, पण कुणाशीच बोलत नाही. काजू त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली, जास्त चालाक बनू नकोस, तुझ्यासारख्या मुलांना मी चांगलंच ओळखते. विवेक तिच्या बोटात आपलं बोट अडकवून ते खाली करत म्हणाला, तुझ्यावर प्रेम झालंय, आता तू मला चांगलं मन किंवा वाईट, मला फरक पडत नाही. काजूने आपलं बोट सोडवलं आणि त्याला थापड मारायला हात उचलला. तेवढ्यात विवेकने तिचा हात धरून थांबवत म्हटलं, मारणार आहेस मला? मी प्रेम करतो तुझ्यावर, याचा अर्थ असा नाही की. तेवढ्यात काजूने जोरात त्याचा हात झटकला आणि तिथून निघून गेली. विवेक तिला जाताना पाहत हसत म्हणाला, शेवटी तुला माझ्याकडेच यायचं आहे. माझ्या प्रेमात बुडायला तयार राहा माझी जान. काजू थेट क्लासरूम मध्ये आली आणि शांतपणे आपल्या जागेवर जाऊन बसली. तनूने तिच्याकडे एक नजर टाकली आणि फोन पाहत म्हणाली, जेनिलशी बोलणं झालं का? तो ठीक आहे ना? काजूने आश्चर्याने तनूकडे पाहत विचारलं, मी का बोलू त्याच्याशी? तनूने फोन बाजूला ठेवत म्हटलं, अगं नवरा आहे तो तुझा, तुला त्याची काळजी घ्यायला हवी. काजू रागाने म्हणाली, बस, म्हणूनच मी कुणाशी बोलत नाही. सगळ्यांना त्याचीच चिंता आहे. जैनील जैनील जैनील, जणू मी काहीच नाही. तनूने काजूच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, इतका राग का करतेस? मी तर सहज विचारत होते. काजूने आपली बॅग उचलली आणि बाहेर निघून गेली. ती थेट कॉलेजमधूनच आपल्या बाईकवर निघाली. थोड्या वेळाने ती एका ठिकाणी थांबली. दूर तिला एक छोटीशी मुलगी भीक मागताना दिसली. काजू तिच्या दिशेने चालू लागली. ती मुलगी काजूपासून साधारण 20 पावलांच्या अंतरावर असेल. तेवढ्यात तिथे विवेक आला आणि त्या मुलीसमोर गुडघ्यावर बसला. त्या लहान मुलीने विवेक समोर वाटी पुढे केली. विवेकने तिला उचलून आपल्या कुशीत घेतलं आणि तिला सोबत घेऊन गेला. काजूही त्याच्या मागे मागे चालू लागली. ती लपून चालत होती, जेणेकरून विवेकची नजर तिच्यावर पडू नये. विवेक त्या मुलीला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला आणि तिच्यासाठी जेवण मागवलं. काजू ज्या कारणासाठी त्या मुलीकडे जात होती तेच काम विवेक करत होता. त्यामुळे काजूच्या मनात विवेकसाठी नकळत एक वेगळीच जागा तयार झाली. विवेकने त्या मुलीला जेवण घालून तिला सोबत घेतलं. मग तिला एका अनाथ आश्रमात दाखल केलं आणि घरी निघून गेला. काजू हे सगळं पाहत होती. विवेक निघून गेल्यावर तीही घरी आली. आता तिच्या मनात मेंदूत फक्त विवेकच फिरत होता. त्याने केलेली प्रत्येक गोष्ट, ते सगळं काजूच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा उभं राहत होतं. विचार करता करता दिवस सरला, रात्र झाली, पण काजू अजूनही विवेकचाच विचार करत होती. तेवढ्यात आकृती तिच्या जवळ येऊन बसली. काजूला आपल्या मांडीवर घेत ती म्हणाली, सगळं ठीक आहे ना बाळा? जैनील गेल्यापासून तू सतत उदासच असतेस. पुन्हा जैनीलचं नाव ऐकताच काजूच्या मनात क्षणभर राग दाटून आला. पण लगेचच तिला विवेक आठवला आणि ती हसत म्हणाली, तसं काही नाही, सगळं ठीक आहे. आकृतीने अजून थोडा वेळ काजूशी गप्पा मारल्या. काजू झोपल्यावर आकृतीही झोपायला निघून गेली. दुसऱ्या दिवशी काजू उत्साहात कॉलेजला गेली. विवेक तिला कॉलेज बाहेरच दिसला. काजूच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. विवेकही तिला पाहून मनातल्या मनात हसला. तो पटकन काजू जवळ आला आणि म्हणाला, गुड मॉर्निंग. काजूनेही हसून उत्तर दिलं, गुड मॉर्निंग. विवेकला अपेक्षा नव्हती की काजू स्वतःहून त्याच्याशी बोलेल, म्हणून तो आतल्या आत खुश झाला. पण हे पाहून सगळे विवेककडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. तनूने विचारलं, काजू हा कोण आहे? काजू हसत म्हणाली, गाईज, हा विवेक, आपला न्यू फ्रेंड. तनू, मनू आणि मीरा हसल्या आणि पुढे निघून गेल्या. काजू मात्र तिथेच थांबली. विवेक हसत म्हणाला, म्हणजे माझं प्रपोजल तू स्वीकारलंच म्हणायचं? काजू अनभिज्ञपणे म्हणाली, कोणता प्रपोजल? विवेक हसून म्हणाला, ओ, म्हणजे तू फणी सुद्धा आहेस, नॉट बॅड. काजू हसली. विवेक पुढे म्हणाला, आज माझ्यासोबत कॉफीला चलणार का? काजूने थोडा विचार केला आणि म्हणाली, आज नाही, आता माझी क्लास आहे, नंतर भेटू. विवेक आल्यापासून काजू पुन्हा एकदा खुलून हसू लागली होती.
ती रोज कॉलेजमध्ये विवेकला भेटायची आणि त्याच्यासोबत मनसोक्त गप्पा मारायची. विवेक प्रत्येक वेळी तिला कॉफीसाठी बाहेर चालण्यासाठी विचारायचा, पण ती दरवेळी टाळायची. आज मात्र विवेकने ठरवलंच होतं की तो काजूला आज बाहेर घेऊन जाणारच. योगायोगाने काजूही तयार झाली. दोघं कॉलेजमधून निघाले. विवेक काजूला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन आला. दोघांनी कॉफीसोबत खूप साऱ्या गप्पाही मारल्या. थोड्या वेळाने दोघं बाहेर आले. विवेक पार्किंगमधून बाईक आणायला गेला आणि काजू रस्त्याच्या कडेला उभी राहिली. तेवढ्यात अचानक जैनिल तिच्या समोर येऊन थांबला. तो बाईकवर होता. जैनिल काजूजवळ थांबून म्हणाला, "तू इथे काय करतेस?" जैनिलला असं अचानक समोर पाहून काजू घाबरली. तिच्या तोंडून एक शब्दही निघेना. तिला वाटत होतं की जैनिल आता तिच्यावर रागवेल. का कोण जाणे, पण तिला स्वतःलाच कळत नव्हतं की ती जैनिलला इतकी का घाबरते. ती विचारात हरवलेली होती. तेवढ्यात जैनिल तिचा हात पकडून हलवत म्हणाला, "काय विचार करतेस? चल बस, तुला घरी सोडतो." जैनिलने एकदाच असं म्हटल्यावर काजू गप्पच बाईकवर बसली आणि जैनिलने बाईक पुढे घेतली. काजूने मागे वळून पाहिलं, पण विवेक कुठेच दिसत नव्हता. मग काजूने विचारलं, "तू तर ट्रेनिंगवर होतास ना, मग इथे कसा?" जैनिल शांतपणे म्हणाला, "ट्रेनिंग लवकर संपली. आता काही कामासाठी बाहेर पडलो होतो, तेवढ्यात तू दिसलीस." काजू पुन्हा गप्प झाली. मग जैनिलने विचारलं, "पण तू तिथे काय करत होतीस?" हा प्रश्न ऐकून काजू आणखीनच घाबरली. तिलाच कळत नव्हतं की जैनिल समोर ती इतकी अस्वस्थ का होते. काजू घाबरत घाबरत म्हणाली, "अ अ मी माझ्या फ्रेंड सोबत आले होते." जैनिल अगदी नॉर्मलपणे म्हणाला, "अच्छा, ठीक आहे. हे सांग, कॉलेजला जायचंय की घरी सोडू?" काजूने थोडा विचार केला आणि म्हणाली, "कॉलेज." जैनिलने तिला कॉलेजच्या गेटवर उतरवलं आणि जाताना म्हणाला, "काळजी घे. काही प्रॉब्लेम झाला तर फोन कर." तो निघून गेला आणि काजू कॉलेजमध्ये आली. ती लॉनमध्ये बसून विवेकची वाट पाहू लागली. थोड्या वेळाने विवेक आला. त्याला पाहताच काजू धावत त्याच्या जवळ गेली. विवेक रागात म्हणाला, "तू मला तिथे एकट्याला सोडून का आलीस? यायचंच नव्हतं तर आधीच नकार दिला असतास ना?" काजू म्हणाली, "विवेक, मला तुला काहीतरी सांगायचं आहे." पण विवेक आधीच रागात होता. तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो रागाने म्हणाला, "राहू दे, मला काहीच ऐकायचं नाही." विवेक तिथून निघून जाऊ लागला. तेवढ्यात काजूने झटकन म्हटलं, "मी विवाहित आहे." काजूचे हे वाक्य ऐकताच विवेकची पावलं तिथेच थांबली. काजू धावत विवेक समोर आली आणि म्हणाली, "हो, हेच खरं आहे." आता विवेकला आणखीनच राग आला. तो म्हणाला, "मग माझ्याशी मैत्री का केलीस? का काजू, सांग." काजूने मोठ्या आवाजात उत्तर दिलं, "कारण मी त्याच्यावर प्रेम करत नाही." काजूचा आवाज मोठा झाल्यामुळे आजूबाजूचे मुलं मुली त्यांच्याकडे पाहू लागले. काजूने विवेकचा हात पकडला आणि त्याला कॅन्टीनमध्ये घेऊन आली. दोघं काही वेळ शांत बसून राहिले. मग काजूने स्वतःहून बोलायला सुरुवात केली आणि विवेकला सगळं सांगून टाकलं. विवेक विचारात पडत म्हणाला, "म्हणजे हे सगळं नकळत घडलंय आणि तू त्याच्यावर प्रेम करत नाहीस?" काजूने सरळ उत्तर दिलं, "नाही." विवेक हलकसं हसला आणि म्हणाला, "मग तू माझ्यावर प्रेम करतेस ना?" काजू काही क्षण विचार करू लागली. तेव्हा विवेकने तिचा हात पकडून विचारलं, "काय विचार करतेस? तू माझ्यावर सुद्धा प्रेम करत नाहीस का?" काजू अडखडत म्हणाली, "नाही, माहीत नाही." विवेक हसत म्हणाला, "काही हरकत नाही. नाही करत असशील तर करायला लागशील." दोघांनी थोडा वेळ अजून गप्पा मारल्या. मग आपापल्या घरी गेले. काजू आता थोडीशी आनंदी होती, कारण तिने विवेकला सगळं सांगितलं होतं. पण तिच्या मनात खरंच कुणासाठी भावना आहेत की नाही हे तिलाच कळत नव्हतं. दिवस जात गेले. काजू आणि विवेक मधली जवळीक वाढत गेली. दोघं कॉलेजमध्ये भेटत, खूप गप्पा मारत. दुसरीकडे तेजस आणि तनू अजूनही भांडत होते. पण आता ते अहंकाराचं भांडण नव्हतं. ते तेजसच्या कामावरून होत असे. तो एखाद्या चोरट्याची गोष्ट सांगायचा तेव्हा तनू त्याला म्हणायची, "तसं करायला नको होतंस. तू एक नंबरचा लल्लू आहेस." आणि त्याच्यावरून दोघांचं भांडण व्हायचं. थोडा वेळ चालायचं आणि आपोआपच संपायचं. मनू आणि मीराच्या आयुष्यात सध्या कोणताही मुलगा नव्हता. दोघं एकमेकींशी बोलत आणि अभ्यास करत वेळ घालवत होत्या. राज, आकृती, अभय आणि कुसुम यांनी आपल्या मुलांवर कोणतीही बंधनं घातली नव्हती. ते जसं हवं तसं जगू शकत होते. सगळे मोकळे होते, कारण कुणाचंही बंधन नव्हतं. आज 2 महिने झाले होते काजूच्या आयुष्यात विवेक येऊन. विवेक सोबत राहता राहता काजू जवळ जवळ जैनीला विसरलीच होती. कारण विवेक तिला कधीच एकटी सोडत नव्हता.
कॉलेजमध्ये आला की तो सतत काजू जवळ असायचा आणि घरी गेल्यावर फोनवर. म्हणून काजूचं लक्ष दुसरीकडे जातच नव्हतं. काजूने तनू आणि इतर सगळ्यांना विवेकला फक्त चांगला मित्र म्हणूनच ओळख करून दिली होती. कारण तिला माहित होतं, जर तिने खरं सांगितलं तर सगळे जैनिल बद्दल बोलायला लागतील आणि जैनिल तो विषय काजूला अजिबात नको होता. विवेकच्या येण्यामुळे काजू आणि जैनिल एकमेकांपासून वेगळे होतील का, जाणून घेऊया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.